पार्किंगची गंभीर समस्या म्हाका दिसून येता पळय दोशी गाडयो दवरल्या तुमकां कितें म्हणटा तुमी लोकल आता कितें तुमचें म्हणणें ही आतां आमच्या पंचायतीक कळपाक जाय आनी ह्या गव्हर्मेंटाक कळपाक जाय हे आयतारच्या आयतार हांगा पिकनीक येतात अख्खी ट्राफीक दोशी आयटीक जॅम आसता तेन्ना गव्हर्मेंटान तो पार्किंग तरी स्टार्ट करपाची जो प्रोजेक्ट बंद उडयला पळय तो चालू करपाचो आनी ही पार्किंगाची समस्या सोडपाची इन्सिडंट आम्ही आता येल्ले हांव हिंगा भाडे घेवन येयल्लो आता दोशी दवरल्या गाडयो लोकांनी पळय खबर ना गाडी कोण लोक आमच्या हिंगा चडश्यो पळय लोकलूच गाडी दिसता मिक्स गाडयो आसा सगळे लोकांनी पळय गाडीवर मदीं वाटेर धरून पळय सगळे बिचार गेला खंय खंय गेला कोण जाणा खंय गेला ते सगळो त्रास जाला आमी 1 वर जाले 1.5 वर जाले पळय ट्राफिकेक उरला आता हिंगा ओके विशयाचेर या कितें तूं कितें सांगूंक सोदता तूं लोकल आणि ट्राफिक म्हणजे सध्या पार्किंग ना त्यामुळे हो प्रॉब्लेम जाता तुझें कितें म्हणणें माझे म्हणणे पार्किंग पोलिसांनी सारखे सेफ दवरूंक जाय पुलीस रावूंक जाय आसले पुलीस रावून ते सारखे घेवंक जाय ह्या टायमाक लोक येता वयता तेजे तेच आमी उद्या डिस्कस करताले न्हू ओके मागीर पार्किंग जर पुलिसूच ना जाल्यार पार्किंग खंय जातालें तेच सांगताले आमी उदय ते आतां फुडें रावून थंयसर दोन कडेन पुलीस रावूंक जाय आनी त्या रस्त्यानूच सोडूंक जाय तेच आमी सांगताले न्हू थँक्यू नमस्कार सध्या आम्ही तेमवाडा समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे ज्यावेळी सुट्टी असेल किंवा रविवारचा दिवस असेल त्यावेळी आपले नागरिक आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात आपापली वाहने घेऊन तेमवाडा समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लुटण्याबरोबर समुद्र स्नान करण्यासाठी येतात काही पिकनिक सहली त्यांच्या येतात ग्रुप येतो आणि वाहने घेऊन येतात आणि काही जे पिकनिक सहलीसाठी येणारे जे वाहन चालक आहे ते दोन्ही रस्त्यांच्या बाजूने वाहने पार्क करतात आणि कुठे वाहने पार्क केल्यानंतर वाहतुकीची कोंडी आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे एखाद्याला जर एमर्जन्सी कुठं जायचं असेल तर जाता येत नाही अशी स्थिती सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते मोठ्या प्रमाणात 2 तास झालेले आहे वाहतुकीची कोंडी पोलिसांनाही आणि ट्रॅफिक पोलिसांनाही संपर्क साधलेला आहे या तेमवाडा समुद्रकिनारी भागात पार्किंग व्यवस्था करण्यासाठी पर्यटन खात्याअंतर्गत स्थानिक आमदार जित आरोलकर यांच्या मार्फत आणि त्यांच्या प्रयत्नातून 9 कोटी रुपये खर्च करून पार्किंग व्यवस्था उभारण्याची सध्या प्रकल्पही सुरू झालेला आहे तो लवकरात लवकर जर प्रकल्प उभारला तर या ठिकाणी जी पार्किंगची समस्या आहे ती समस्या सुटू शकते आता मे महिना सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रविवारी म्हणा किंवा सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आपले नागरिक जे आरोग्यदायी असं समुद्र स्थान असतं खारं पाणी न्हाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात आणि आपापली वाहने घेऊन आल्यानंतर त्यांना पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे जिथं पार्किंग असेल कुठं मोकळी जागा असेल तिथं पार्क करतात यावर आता सरकारने लवकरात लवकर नियंत्रण ठेवून पार्किंग व्यवस्था करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी